देशाच्या संरक्षणाचे धडे मिळतात, देशभक्ती ही काय कळतंय आणि फक्त 15 वर्षच काम करावं लागतं देशाच्या प्रेमापोटी आणि तो पुन्हा एकदा आल्यानंतर मग कुठच्याही फायदा हॉटेलला नोकरी करू शकतो. म्हणजे नुसतं मी खूपच सांगतो. त्याच्यामध्ये इस्त्रीवाले आहेत, त्याच्यामध्ये मॅकॅनिक आहे, त्याच्यामध्ये अजून डिफेन्समध्ये आता तुम्ही जे काय वेपन्स तयार करणार त्याचे मेंटेनन्सवाले आहेत. माझ्या देखील 15 दिवस डोक्यामध्ये असं होतं 15 दिवसापूर्वीपर्यंत की या सगळ्या सेक्टरमध्ये जायचं म्हणजे ट्रेनिंग घ्यायचं, गुडघ्यावर चालायचं, कोपरावर चालायचं, दोरीनं वर चढायचं, तिथनं उड्या मारायचं, रंगाडे चालवायचे आणि मिलिटरीच्या सीमेवर जाऊन बर्फामध्ये उभं राहायचं. हीच माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना होती. परंतु याच्यामध्ये देखील हजारो नोकऱ्या मिळून फोटोग्राफर्स आहे, बाकीच्या दिसत नाही तर तुम्हाला मिलिटरीत पाठवतो. तर तिथं गेल्यानंतर तो झेंडा दिल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे, कारण आपण पण भावनेत असतो. म्हणून त्या महिला भगिनीशी मी संवाद साधला. पण संवाद साधत असताना मला काहीतरी कमीपणा असल्याचं वाटायला लागलं. कारण तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या डोळ्यामध्ये जे तेज होतं, जो करारीपणा होता, कुठेही अश्रूचा थेंब डोळ्यामध्ये नव्हता. आणि तिनं मला सांगितलं की सर, काम करायचं असं तर एकच करा. आज माझं घरचं जरी क्षेत्र गेलं असतं तर ते देशासाठी गेलंय. माझी भविष्यातली इच्छा आहे की माझ्या 8वीचा मुलगा देखील सैन्यामध्ये गेला पाहिजे आणि त्यांनी देशाची सेवा केली. मी मध्ये एकदा एका कॉन्फरन्ससाठी आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि काश्मीरला गेल्यानंतर जर कॅबिनेट मंत्री असेल तर सिक्युरिटी फार असते. इथले कोण अधिकारी होते मला माहीत नाही, पण त्यांनी 7 गार्ड जे मला दिले होते ते सगळे महाराष्ट्रात होते. साताऱ्याचे होते, सांगलीचे होते, रत्नागिरीचे होते, रायगडचे होते. 7 गार्ड मला होते. त्यांच्या हातामध्ये सगळे गन होत्या. आणि आमची कॉन्फरन्स संपल्यानंतर काश्मीरचा जो समुद्राचा कडा आहे तिथं आम्हाला सगळ्यांना सगळे मंत्री, राज्यातले प्रत्येक राज्यातले उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री